अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। शिव का कर लो ध्यान, आ रहा पावन पुण्य सवेरा। से आए अपने आप को जानो, राजयोग के द्वारा अपना परम पिता पहचानो। इसी राजपथ पर चलकर पालो अपना बसेरा। तुम हो आत्मा तन से न्यारे, परमात्मा को प्यारे। दिव्य गुणों को धारण करके योगी बनो दुलारे। ज्योति बिंदु ही तोड़ेगा ये माया मोह का घेरा। अंतर मन में ज्योति जगा लो, होगा दूर अंधेरा। ओम शांति, ओम शांति, ओम शांति। ओम शांती। 3 तारखेची अव्यक्तवाणी आहे. वाणीचं टायटल आहे संगम पर परमात्मा का आत्माओं से विचित्र मिलन। संगम पर परमात्मा का आत्माओं से विचित्र मिलन। आज अनेक बार मिलने वाले सिखिल्दे बच्चे फिर से आकर मिले हैं। बाप भी उसी पहचान से बच्चों को देख रहे हैं और बच्चे भी उसी अनेक बार मिलने वाली स्मृति से मिल रहे हैं। यह आत्मा और परमात्मा बाप का विचित्र मिलन है। सारे कल्प में कोई भी आत्मा इस स्मृति से नहीं मिलती कि अनेक बार मिलने के बाद फिर से मिले हैं। बाबा आता खूप दिवसातून बच्चांना भेटतात. मग बच्चांनी काय केलं, बाबांना ओळखलं, बाबांनी पण बच्चांना ओळखलं. ती स्मृती बाबांनी सांगितलं की ठेवून बच्चे काय करतात, बाबांशी मिलन म्हणतात. आणि साऱ्या कल्पामध्ये आत्म्याची स्मृती नाही आहे, राहत नाही. मग बाबांनी येऊन काय केलं, संगमयुगावरती आपल्याला ती स्मृती करून दिली. चाहे समय प्रति समय
धर्म पिताए आए हैं, अपने फॉलोअर्स को ऊपर से नीचे लाए, लेकिन धर्म पिताए भी इस स्मृति से नहीं मिलते हैं कि अनेक कल्प मिले हुए फिर से मिल रहे हैं। इस स्पष्ट स्मृति से सिवाय परमपिता के कोई आत्माओं से मिल नाही सकते। भले बाबाने म्हटलं की धर्मपिता पण आहेत, पण ते पण ह्या स्मृती ठेवून भेटत नाही की आम्ही अनेक कल्पामध्ये पुन्हा भेटलो। मग बाबाने हे आपल्याला स्पष्ट केलं की मीच फक्त काय करतो, बच्चांना प्रत्येक 5000 वर्षाला येऊन भेटतो। चाहे इस कल्प में पहली बार ही मिलते हैं, लेकिन मिलते ही पुरानी स्मृति, पुरानी पहचान जो आत्माओं में संस्कार के रूप में रिकॉर्ड भरा हुआ है, वह इमर्ज हो जाता है और दिल से यही स्मृति का आवाज़ आता है, यह वही मेरा बाप है। बच्चे कहते तुम हो मेरे, और बाप कहते तुम हो मेरे। बाबांनी सांगितलं की आता कल्पामध्ये बाबांना आपण एकाच वेळेला भेटतो। मग बाबांनी म्हटलं की आता पुराणी स्मृती, पुराणी पहचान जे आत्म्यांच्यामध्ये संस्कार रूपाने रेकॉर्ड झालेलं आहे, ते आता काय होतंय, इमर्ज होते। मग आता दिलपासून बाबाने सांगितलं की तो आवाज़ येतो की हे माझेच पिता है, बाबा मेरा है, और बाबा भी कहता है बच्चे मेरे हैं। मेरा संकल्प उत्पन्न हुआ उसी सेकंड उस शक्तिशाली स्मृति से, संकल्प से नया जीवन और नया जहान मिल गया, और सदा के लिए मेरा बाबा इस स्मृति स्वरूप में टिक गए। जैसे कि स्मृति स्वरूप बने तो स्मृति के रिटर्न में समर्थी स्वरूप बने। समर्थ स्वरूप बन गए ना। बाबाने सांगितलं की आता सदा काळासाठी मेरा बाबा ही स्मृती तुम्हाला राहिली पाहिजे, ही आठवण राहिली पाहिजे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही टिकले की त्याचं रिटर्न बाबाने सांगितलं की तुम्हाला बाबा आणखी समर्थ स्वरूप म्हणजे श्रेष्ठ स्वरूप बनवतात। मग ते समर्थ स्वरूप बाबाने म्हटलं बनले का, कमजोर स्वरूप तो नहीं होना, और जो जितना स्मृति में रहते हैं उतना समर्थियों का अधिकार स्वतः ही प्राप्त करते हैं। जहाँ स्मृति है वहाँ समर्थी है ही है। जिथं आठवण आहे तिथं बाबाने सांगितलं की श्रेष्ठ स्वरूप ते पण आपल्या आठवणीमध्ये राहील। जहाँ स्मृति है वहाँ समर्थी है ही है। थोड़ी भी विस्मृति है तो व्यर्थ है। थोडी सुद्धा आपल्याला विस्मृती नको, कारण बाबाने आपल्याला आता सगळ्या आठवणी करून दिल्यात। चाहे व्यर्थ संकल्प हो, चाहे बोल हो, कर्म हो, इसलिए बाप दादा सभी बच्चों को इसी दृष्टि से देखते हैं कि हर एक बच्चा स्मृति स्वरूप सो समर्थ है। प्रत्येक बच्चा कसा आहे, स्मृति स्वरूप सो समर्थ। आज तक भी अपना सिमरन भक्तों द्वारा सुन रहे हैं। अपने स्मृति में लाया मेरा बाबा, तो भक्त आत्मा भी यही सिमरन करती, मेरा इष्ट देव वा देवी। बघा बाबांनी म्हटलं की आता जितका आपल्याला आठवणीत राहील मेरा बाबा, तर बाबाने सांगितलं की तुम्ही भक्त आत्मेसुद्धा तेवढंच काय करता, सिमरन करता। बाबा पण आपल्याला आठवण करतात की ये मेरा इष्ट देव है, इष्ट देवी है।
जैसे आपने अति प्यार से दिल से बाबा को याद किया, उतना ही भक्त आत्माएं आप इष्ट आत्माओं को दिल से अति प्यार से याद करती है। मग बाबाने म्हटलं की तुम्हाला जेवढी आठवण राहील, बाबाला चांगल्या प्रकारे दिल से आठवण केली, तितकं बाबाने म्हटलं की तुमचे पण इष्ट जे आहेत भक्त आत्माए ते पण तुम्हाला काय करतात, अति प्रेमाने आठवण करतात। आप ब्राह्मण आत्माओं में भी कोई दिल के स्नेह संबंध से याद करते हैं और दूसरे दिमाग द्वारा नॉलेज के आधार पर संबंध को अनुभव करने का बार बार प्रयत्न करते हैं। जहाँ दिल का स्नेह और संबंध अति प्यारा अर्थात अति समीप है, वहाँ याद भूलना मुश्किल है। बघा, ज्यांच्याबरोबर आपले खूप चांगले घनिष्ठ संबंध आहेत त्यांना विसरणं शक्य होतं का, किंवा ते आपल्याला विसरतात का? बाबाने सांगितलं नाही। जे दिलपासून आठवण करतात ते कधी विसरत नाही, आणि जे फक्त दिमागने आठवण करतात ते काय होतं, विसरून जातात। जहाँ दिल का स्नेह और संबंध अति प्यारा अर्थात अति समीप है, वहाँ याद भूलना मुश्किल है। जहाँ सिर्फ नॉलेज के आधार पर संबंध है लेकिन दिल का अटूट स्नेह नहीं है, वहाँ याद कभी सहज कभी मुश्किल होती है। जैसे शरीर के अंदर नस नस में ब्लड समाया हुआ है, ऐसे आत्मा में निष्पल अर्थात हर पल याद समाई हुई है। ज्ञानाच्या आधारावर बाबांनी म्हटलं की संबंध दिलपासून बाबांच्या बरोबर जोडलेला आहे। मग कधी बाबांची आठवण, कधी मुश्किलीने आठवण, बाबांनी सांगितलं तसं नाही। ज्याने दिलपासून बाबांची आठवण केली तर बाबा पण काय करतात, बच्चांना तेवढंच प्रेमाने आठवतात। जसं बाबांनी म्हटलं की शरीर आहे, शरीरामध्ये काय आहे, नसा नसामध्ये रक्त सामावलेलं आहे, तसं बाबांनी सांगितलं की हर पल नसा नसामध्ये बाबांची आठवण असली पाहिजे। जसं दादीन त्या आहेत, दादीन त्या गुलजार दादीला नेहमी विचारलं जायचं की दादी आप बाबा को भूलते हो, तर दादी काय उत्तर द्यायच्या, मैं तो भूलने से भी नहीं भूलती। बघा म्हणजे किती नस नसमध्ये बाबा होता। तसं बाबांनी म्हटलं की तुमच्या पण नसा नसामध्ये बाबांची आठवण असली पाहिजे। इसको कहते हैं दिल के स्नेह संपन्न निरंतर याद। जैसे भक्त आत्माएं बाप के लिए कहती है, जहाँ देखते हैं तू ही है, ऐसे बाप के स्नेही समान आत्माओं को जो भी देखे वह अनुभव करे कि इन्हों की दृष्टि में, बोल में, कर्म में परमात्मा बाप ही अनुभव होता है। जसं भक्त आत्मे काय करतात, भगवानाचं आठवण करतात आणि म्हणतात की तुला जिथं पाहिलं तू आम्हाला लगेच दिसतो। मग त्यांच्या दृष्टीमध्ये, बोलमध्ये, कर्मामध्ये तो अनुभव होतो का, नाही होत ना। तेवढ्यापुरतं तेवढं, मंदिरात गेले आठवलं, घरी आले विसरून गेले। तसं बाबांनी सांगितलं की आता बाबांच्या वरती इतकं स्नेह, इतकं प्रेम असलं पाहिजे की बस चालताने, बोलताने, उठताने, फिरताने आपण अनुभव काय करायचा आहे, बाबा मेरे साथ है। मग आपल्या दृष्टीमध्ये बाबा, आपल्या बोलमध्ये बाबा, कर्म करताना सुद्धा बाबांच्या आठवणीमध्ये, मग बाबांचा अनुभव आपल्याला निश्चित होईल। इसको कहते हैं स्नेही सो समान बाप। त्यालाच म्हटलं जाईल ज्यांचा खरा स्नेह आहे ते बाबांच्या समान। तो स्मृति स्वरूप तो सभी हो,
संबंध भी सभी का है, अधिकार भी सभी का है, क्योंकि सभी का फुल अधिकार का संबंध बाप और बच्चे का है। सभी कहते हैं मेरा बाबा, मेरा चाचा, मेरा काका, कोई नहीं कहते। अधिकार का संबंध होने के कारण सर्व प्राप्तियों के वर्षे के अधिकारी हो, चाहे 50 वर्ष वाले हैं, चाहे 6 मास वाले हैं, मेरा कहने से अधिकारी तो बन ही गए। मेरा चाचा, मेरा काका, कोई नाही कहते या। मग बाबाने सांगितलं की बाबांकडे तर काय आहे, जे पाहिजे ते आपल्याला मिळेल। सत्युगाची प्राप्ती, सगळ्या प्राप्ती बाबाने सांगितलं तुम्हाला मी करून देईल। मग कोणी 50 वर्ष झाले असतील ज्यांना ज्ञानात चालून, कुणाला 6 महिने झाले असतील, तरी पण ते प्राप्तीचे अधिकारी बनले। लेकिन अंतर क्या होता है, बाप अधिकार तो सभी को एक जैसा देता है, क्योंकि अखूट वर्षा देने वाला दाता है। 2.5 लाख तो क्या, लेकिन सर्व आत्माएं भी अधिकारी बने, उनसे भी अथाह खजाना बाप के पास है, तो कम क्यों दे। तो दाता सभी को देता एक जैसा है, लेकिन लेवता में फर्क है। बाबांचे बच्चे बनलो, मग बाबा काय करतात, त्यांना प्राप्तीचे अधिकारी बनवतात। पण बाबांनी सांगितलं की आता बाबांकडे तर अखूट आहे, बाबा देणारा आहे, म्हणून बाबांना दाता म्हटलं गेलं। मग बाबांनी सांगितलं की मी देतोय, पण घेणारेच काय होतात, कमी पडतात, ते घेत नाही। मग बाबा काय करेल, त्यांना काही करू शकत नाही। कोई प्राप्तियों के वर्षे को व खजाने को समय प्रमाण स्वयं प्रति व सेवा प्रति कार्य में लगाकर उसका लाभ अनुभव करते हैं। इसलिए बाप का खजाना अपना खजाना बना देते हैं, अर्थात अपने में समा देते हैं। इसलिए हर एक खजाने को यूज करने के अनुभव से खुशी और नशे में रहते हैं। शुद्ध नशा, उलटा नहीं। बाबाने सांगितलं की शुद्ध नशा ठेवा, उलटा नशा जर ठेवला तर काय वेल मिळेल का, नाही मिळणार। मग शुद्ध नशेने आपण काय करायचे, बाबांना आठवण करायची आहे। मग बाबा आपल्याला काय करतात, बाबांकडे जो खजाना आहे तो बाबा आपल्याला देतात, त्याची खुशी आपल्याला होते, आणि तो खजाना बाबाने सांगितलं की बाबांच्या कार्यामध्ये पण यूज करा। कोई भी अमूल्य वस्तु को सिर्फ अपने पास स्टॉक में जमा कर लिया, लेकिन सिर्फ जमा करने और यूज करने की अनुभूति में अंतर है। मग स्टॉक ठेवणं आणि त्याचा वापर करणं, त्याच्यामध्ये अंतर आहे ना। नुसतं स्टॉक ठेवून काय करायचं आहे, पाहत बसायचं का त्या खजान्याला, नाही नाही आता आमच्याकडे एवढा खजाना आहे, आता आमच्याकडे एवढा आहे, कुणाकडेच तो नाही आहे, त्याला पाहूनच खुश व्हायचं आहे, नाही। बाबाने सांगितलं की तुम्ही काय करा, स्टॉक पण ठेवा आणि त्याला वापरत पण राहा। जितना कार्य में लगाते हैं उतनी शक्ति और बढ़ती है। वह सदा नहीं करते, कभी कभी करते हैं, इसलिए सदा वालों में और कभी कभी वालों में अंतर पड़ जाता है। बाबांनी सांगितलं की आता सदा काळासाठी जे प्राप्त करतात आणि कधी कधी जे घेतात त्याच्यामध्ये पण अंतर पडतं। आप सभी कौन हो, कार्य में लगाने की विधि यूज नहीं करते तो दाता अंतर नहीं करता, लेकिन लेवता में अंतर हो जाता है।
बाबा खजाना सगळ्यांना सारखाच देत आहेत, पण घेणारे नंबरवार आहेत. मग बाबांनी म्हटलं आहे की आता कार्यामध्ये विधीप्रमाणे तुम्ही वापरत नाही, आणि वापरत नाही तर मग तुमच्याकडे येणार पण नाही ना. वापरलं तर येणार ना, तसं कसं येणार, येऊ शकत नाही. मग बाबांनी काय म्हटलं की आप सभी कौन हो, कार्य में लगाने वाले या सिर्फ जमा दे खुश होने वाले, पहला नंबर वाले हो या दुसरा नंबर हो. कार्यामध्ये लावणारे आहेत की फक्त जमा बघून खुश होणार. मग पहिला नंबरवाले आहेत का दुसरे नंबरवाले तुम्ही? घेता पण आणि दुसऱ्यांना देता पण, म्हणजे ते झाले पहिल्या नंबरवाले. आणि जे घेतही नाही आणि देतही नाहीत तर मग त्याचा नंबरच नाही. बाप दादा को तो खुशी है कि सभी नंबर 1 हैं, या इस समय नंबर 1 हो. बाप दादा सदैव कहते हैं सदा बच्चों के मुख में गुलाब जामुन हो. बाबा काय करतात, सतत बच्चांच्या मुखामध्ये गुलाबजामुन. गुलाबजामुन कसा आहे, गोड आहे की तिखट आहे? गोड. जो भी इस कल्प में फिर से मिलन मना रहे हैं उन बच्चों के लिए विशेष बाप दादा स्नेह का वरदान देते हैं कि सदा अपने मस्तक पर बाप का हात अनुभव करते चलो. सतत आपल्या मस्तकावर काय आहे, बाबांचा हात आहे. बाबांनी सांगितलं तो तुम्ही अनुभव करत राहा. आणि सतत मस्तकावर बाबांचा हात आहे तर काय होईल, शक्ती मिळत राहील. आणि जर मायाचा हात ठेवून घेतला तर जेवढी बाबाकडून शक्ती घेतलेली तेवढी सगळी नष्ट होऊन जाईल. म्हणून अनुभव करायचा आहे की माझ्या मस्तकावर बाबांचाच हात आहे. जो कहा वह किया, अर्थात सदा गुलाब जामुन मुख में है. दुनिया वाले कहते मुख में गुलाब, लेकिन गुलाब से मुख मीठा नहीं होगा. इसलिए गुलाब जामुन मुख में हो तो सदा ही ऐसे मुस्कुराते रहे. सतत गुलाबजामुन आपल्या मुखामध्ये. मग बाबांनी सांगितलं की तुम्ही सतत हर्षित मुख राहाल. आणि जर फक्त गुलाबच घेतलं तोंडात, त्याचा फक्त तुम्ही, तो पण गावरान असेल तर सुगंध येईल, आणि नसेल तर नुसताच घेऊन बसायचं, त्याचा फायदा पण नाही ना. मग तसं बाबांनी सांगितलं की मुखामध्ये सतत गुलाबजामुन. गुलाबजामुनचा अर्थ काय, सतत आपल्या मुखामध्ये ज्ञानाचे रतन असले पाहिजे. कई नए नए फिर से मिलने पहुंच गए हैं. जो भी इस कल्प में फिर से मिलन मना रहे हैं उन बच्चों के लिए विशेष बाप दादा स्नेह का वरदान देते हैं कि सदा अपने मस्तक पर बाप का हाथ अनुभव करते चलो. जिसके सिर पर बाबा का हाथ है वह सदा इस वरदान के अनुभव से सब बातों में सेफ है. यह वरदान का हाथ हर बात में आपकी सेफ्टी का साधन है. सबसे बड़े ते बड़ी सिक्युरिटी यही है. बाबांचा हात माझ्या मस्तकावर आहे. मग बाबांनी सांगितलं की तो अनुभव तुम्हाला सुरक्षेचा अनुभव करेल. कारण बाबा आपल्याला रोज वरदान देतात आणि त्या वरदानामुळे आपण सेफ राहतो. मग हे वरदान बाबांनी सांगितलं की सतत आपल्या बुद्धीमध्ये राहिलं तर ते एक आपल्याला सुरक्षेचं साधन बनतं. आणि मग सगळ्यात मोठी ती मोठी सिक्युरिटी बाबाने सांगितलं की हीच आहे. बाप दादा सभी टीचर्स की निमित्त बनने की हिम्मत दे खुश है. हिम्मत रख, निमित्त तो बन ही जाते हो ना. टीचर निमित्त बनना अर्थात बेहद की स्टेज पर हीरो पार्ट बजाना.
जैसे हद की स्टेज पर हीरो पार्टधारी आत्मा की तरफ सबका विशेष अटेंशन होता है, ऐसे जिन आत्माओं के निमित्त बनते हो, विशेष वह और जनरल सर्व आत्माएं आप निमित्त बनी टीचर्स को उसी दृष्टि से देखते। सभी का विशेष अटेंशन होता है ना, तो टीचर्स को अपने में भी विशेष अटेंशन रखना पड़े, क्योंकि सेवा में हीरो पार्टधारी बनना अर्थात हीरो बनना। बाबाने सांगितलं की टीचर बनणं म्हणजे बेहदच्या स्टेजवरती आपण आहोत। हीरो ॲक्टर असतात, त्यांच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं की हे आता कसा पार्ट प्ले करणार। तसं बाबाने सांगितलं सगळ्यांचे अटेन्शन त्यांच्याकडे असतं, सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे असतं, आणि मग त्या ॲक्टरचं सुद्धा काय होतं, आपल्याकडं लक्ष असतं। तो टीचर्स को अपने में भी विशेष अटेंशन रखना पड़े, क्योंकि सेवा में हीरो पार्टधारी बनना अर्थात हीरो बनना। दुआएं भी टीचर्स को ज़्यादा मिलती है, जितनी दुआएं मिलती है उतना अपने ऊपर ध्यान देना आवश्यक है। यह भी ड्रामा अनुसार विशेष भाग्य है, तो सदा इस प्राप्त हुए भाग्य को बढ़ाते चलो। टीचर्सला बाबाने सांगितलं की सगळ्यात जादा दुवा पण मिळतात, कारण सगळ्यांच्या कल्याणार्थ बाबांनी काय केलं, त्यांना निमित्त बनवलं। मग बाबांनी म्हटलं की यह भी ड्रामा अनुसार विशेष भाग्य है। प्रत्येकाचं तेच भाग्य असेल असं नाही, प्रत्येकाचं भाग्य हे वेगवेगळं। तो सदा इस प्राप्त हुए भाग्य को बढ़ाते चलो। 100 से 1000, 1000 से लाख, लाख से करोड़, करोड़ से पदम, पदम से भी पदमा पदम। सदा इस भाग्य को बढ़ाते चलना है। इसको कहते हैं योग्य आदर्श टीचर। बाप दादा निमित्त बने हुए बच्चों का सिमरन जरूर करते हैं और सदा अमृत वेले वाह बच्चे वाह यह दुआएं देते हैं। सुना सेवाधारियों ने, टीचर्स माना नंबर 1 सेवाधारी। बाबाने म्हटलं की आता 100पेक्षा 1000, 1000पेक्षा लाख, करोड, करोडपेक्षा पण पदम, आणि पदमपेक्षा पण पदमापदम, इतकं आपल्याला भाग्य बनवण्याचा बाबा चान्स देतात। त्याला बाबाने म्हटलं की योग्य आदर्श टीचर। मग बाबाने काय केलं, निमित्त बनणाऱ्या बच्चांचं सिमरण केलं। कसं सिमरण केलं, बाबाने सगळ्यांना अमृत वेलेला वाह मेरे बच्चे वाह ह्या दुआ दिल्या सगळ्यांना। मग बाबाने आता सगळ्या सेवाधारींना, सगळ्या टीचर्सला नंबर 1 सेवाधारी म्हटलेले। अच्छा, चारों ओर के अनेक कल्प न्यारा और प्यारा मिलन मनाने वाले, सदा प्राप्त हुए वर्षे के खजाने को हर समय प्रमाण कार्य में लगाने वाले, सदा दिल से अति स्नेही और बाप समान बन स्वयं द्वारा बाप का अनुभव कराने वाले, सदा स्मृति स्वरूप सो भक्तों द्वारा समर्थ स्वरूप बनने वाले, सदा अपने प्राप्त भाग्य को बांटने वाले अर्थात बढ़ाने वाले, ऐसे मास्टर दाता समर्थ बच्चों को बाप दादा का याद प्यार और नमस्ते। हम रूहानी बच्चों की रूहानी बाप दादा को याद प्यार, गुड मॉर्निंग, नमस्ते नमस्ते, बहुत बहुत शुक्रिया बाबा, शुक्रिया। डबल विदेशी भाई बहनों से ग्रुप वाइज मुलाकात है। सभी अपने को बहुत बहुत भाग्यवान समझते हो, क्योंकि कभी स्वप्न में भी संकल्प नहीं होगा कि ऐसी श्रेष्ठ आत्माएं बनेंगे, लेकिन अभी साकार में बन गए। डबल विदेशी भाऊ बहिणींच्या करता बाबा म्हणतात
तुम्हाला असा कधी स्वप्नामध्ये पण विचार आला नसेल की आम्ही एवढे श्रेष्ठ आत्मे बनू, आणि आता ते संकल्पामध्ये नाही पण साकार तुम्ही बनले. बाबांनी म्हटलं, देखो कहाँ कहाँ से बाप दादा के रत्नों को चुनकर रत्नों की माला बनाई है. ब्राह्मण परिवार की माला में पिरो गए, कभी माला से बाहर तो नहीं निकलते हो. कोई भी माला की विशेषता और सुंदरता क्या होती है? दाना दाने के साथ मिला हुआ होता है. माळेची विशेषता काय असते? त्या माळेमध्ये एका पाठोपाठ एक मणी असतात, तर ती माळ पण बघायला एकदम छान वाटते. अगर बीच में धागा दिखाई दे, दाना दाने के साथ नहीं लगा हुआ हो तो सुंदर नहीं लगेगा. तो आप ब्राह्मण परिवार की माला में हो, अर्थात सर्व ब्राह्मण आत्माओं के समीप हो गए हो. मग ब्राह्मण आत्म्यांची सुद्धा एक माळा आहे. त्या माळेमध्ये सुद्धा जर गॅप पडला तर ती माळ बघायला चांगली वाटेल का? नाही वाटणार. मग बाबांनी सांगितलं की तुम्ही पण एकदम जवळजवळ आहात. जैसे बाप के समीप हो वैसे बाप के साथ साथ परिवार के भी समीप हो, क्योंकि यह परिवार भी इस पहचान से परिचय से अभी मिलता है. परिवार में मजा आता है ना. ब्राह्मण परिवार है एकदम मनोरंजनयुक्त परिवार, जे बाहेर सगळी बंधनं असतात. बाबांनी सांगितलं की इथं तुम्ही रिलॅक्स गरबा करू शकता, डान्स वगैरे, किती मनोरंजनयुक्त कार्यक्रम पण असतात. मग बाबांनी सांगितलं की ह्या परिवारामध्ये आपला तिथं तर लिमिटेड परिवार असतो, या ठिकाणी किती सगळे बच्चे आपल्याला भेटतात, आणि प्रत्येकाला वाटतं की नाही हे आपल्या परिवारातलं आहे. भले ते विदेशी असो, आपल्याला भाषा पण येत नसो, तरी पण आपल्याला काय वाटतं, किती छान बाबांनी सगळा गुलदस्ता एक तयार केला आणि आम्हाला खूप छान वाटतं ह्या परिवारामध्ये आल्यानंतर, किती खुशी होते. ऐसे नहीं कि सिर्फ बाप की याद में मजा आता है. योग परिवार से नहीं लगाना है, लेकिन समीप एक दो के रहना है. परिवाराबरोबर योग नाही लावायचा. परिवार खूप छान आहे, पण योग कुणाकडे असला पाहिजे? बाबांकडे असला पाहिजे. इतना बड़ा 2.5 लाख का परिवार कोई होगा? 2.5 लाखाचा परिवार कोणी, एवढा मोठा परिवार आहे का कोणाचा? एवढा मोठा परिवार नहीं है. अभी तो 9-10 लाख से भी बड़ा परिवार है. तो परिवार अच्छा लगता है या सिर्फ बाबा अच्छा लगता है? जिससे सिर्फ बाबा अच्छा लगेगा वह परिवार में नहीं आ सकेगा. जिसे सिर्फ बाबा अच्छा लगेगा वह परिवार में नहीं आ सकेगा. बाबा पण चांगलं वाटला पाहिजे, परिवार पण चांगला वाटला पाहिजे, पण कनेक्शन परिवाराबरोबर नको, बाबांबरोबर असलं तर बाबांनी सांगितलं की तुम्ही एकत्र याल. मग आता मधुबनला गेलो, आपल्याला किती किती परिवार एकत्र येतात आपण, पण असे कुणाच्या हे वाटतं का नाही नाही यांची सुविधा झाली, आमची सुविधा झाली नाही, यांनाच व्यवस्थित दिलं खायला, आम्हाला दिलं नाही, असं होतं का त्या ठिकाणी? नाही. आपल्या घरामध्ये 4 लोक आले तरी पण काय होतं, नीचे उपर होतं. पण मधुबनला एवढा बेहद परिवार एकत्र येतो, तर त्या ठिकाणी सगळं देवभानच विसरून जातो. आपला हादचा लौकिक परिवाराला सुद्धा आपण विसरून जातो. फक्त तिथे गेल्यानंतर बाबा, आपला परिवार हेच आपल्या बुद्धीमध्ये राहतं. बाप दादा परिवार को देख सदा हर्षित होते हैं और सदा एक दो की विशेषता को देख हर्षित रहते हैं. हर ब्राह्मण आत्मा के प्रति यही संकल्प रहता की वाह ब्राह्मण आत्मा वाह. तिथे किती वाहवाचे गीत आठवणीत राहतात की वाह ब्राह्मण परिवार वाह, वाह बाबा वाह. देखो बाप का बच्चों से इतना प्यार है तब तो आते हैं ना, नहीं तो ऊपर बैठकर मिल ले.
सिर्फ ऊपर से तो बैठकर नहीं मिलते. वरती बसूनच फक्त बाबाने सांगितलं परमधामला बसले. तिथं बसल्यानंतर फक्त इकडं बघायचं खाली की हा कोण कोण परिवार आहे असं होतं का? नाही. बाबासुद्धा परमधाम सोडून बच्चांसाठी कुठे येतात? बच्चांना भेटण्यासाठी खाली येतात है ना. मग बाबाला पण किती आनंद होतो की एवढे बच्चे ये इतने सारे बच्चे मेरे बन गए, कितना वाह बच्चे वाह. बाबाला पण एवढी खुशी होते. मग बच्चांना किती व्हायला पाहिजे? बच्चांना पण तेवढीच खुशी व्हायला पाहिजे. देखो बाप का बच्चों से इतना प्यार है तब तो आते हैं ना, नहीं तो ऊपर बैठकर मिल ले. सिर्फ ऊपर से बैठकर नहीं मिलते. आप विदेश से आते हो तो बाप दादा भी विदेश से आते हैं. बाबा पण कुठून येतात? परमधाम. बाबाने सांगितलं की मैं भी विदेश से आता हूँ. बच्चे भी विदेश से आते हैं. बच्चे तरी बाबाने सांगितलं की एक दोन प्लेन चेंज करत येतील. पण बाबाला असं आहे का काही? बाबाला प्लेन चेंज करावं लागतं, रिझर्वेशन करावं लागतं आणि मग बाबा येणार नाही. बाबाला काय होतं? डायरेक्ट बाबाला तर वेळ लागत नाही. एका सेकंदात बाबा लगेच परमधाम सोडून खाली येतात. का अनुभव करते हो, सेकंड में उड़ सकते हो, इतने डबल लाइट हो. संकल्प किया और पहुंच गए. बाबाला जसं एक सेकंद लागतो येण्यासाठी, तर बाबाने सांगितलं की तुम्ही पण एका सेकंदामध्ये पोचता का बाबांच्यापर्यंत परमधामला? का वेळ लागतो? परमधामला बाबांना आठवण करायची. एक सेकंदामध्ये जातो की थोडे पायरी खाली उतरत बघत खाली पडत मग वरती जातो? काय होतं? एका सेकंदामध्ये बच्चे जात नाही. ज्यांची फार बुद्धीची लाईन क्लिअर आहे ते जातात एका सेकंदामध्ये. मग बाबांनी सांगितलं की सगळे पोचू शकत नाही. बाबाने सांगितलं की इतने डबल लाइट हो, संकल्प किया और पहुंच गए, परमधाम कहाँ और पहुँचे, ऐसी प्रॅक्टिस है. बाबाने म्हटलं परमधाम, लगेच बुद्धी गेली का परमधामला? नाही गेली ना. बाबाने सांगितलं तेवढी प्रॅक्टिस करायला पाहिजे. कहाँ अटक तो नहीं जाते हो, कभी कोई बादल तंग तो नहीं करते हैं, केयरफुल भी और क्लियर भी ऐसे है ना. मध्ये बाबाकडे चाललो आहे परमधामला. परमधामला जाता जाता ढग आलेले आहेत, लगेच ढगाच्या तिथेच अडकून पडलो. आणखी वरती चाललो की लगेच संबंधी यांनी ओढलं, तिथंच अडकून पडलो. मग परमधामला कधी जायचं? परमधामला गेलो का? परमधामला पोचलो नाही. बाबा ने सांगितलं की बीच बीच में माया भी क्या करती है, अटकाती है. तेवढं केअरफुल, तेवढी काळजी पण घेतली पाहिजे. प्रवासाला चालल्यावर किती काळजी घेतो है ना. तसं बाबाने सांगितलं की आपण परमधामला चाललो तर तेवढं बस, बाबा मुझे कोई भी अटके नहीं बीच में, बस बाबा कहाँ और चल गए परमधाम. इतनी बाबाने सांगितलं की क्लिअर बुद्धी पाहिजे. डबल विदेशी बच्चों को आते ही सेंटर मिल जाते हैं, बहुत जल्दी टीचर बन जाते हैं. इसलिए सेवा की भी दुआएं मिलती है. दुआएं मिलने की विशेष लिफ्ट मिलती है. साथ साथ आते ही इतने बिजी हो जाते हो जो और बातों के लिए फुर्सत ही नहीं मिलती. विदेशी बच्चांचं काम कसं आहे की आले, त्यांना परिचय मिळाला की लगेच त्यांना सेंटर मिळून जातं. मग ते 5 दिवस त्यांची ड्युटी पण करतात आणि 2 दिवस खूप फुल सेवा पण करतात बाबांची. मग बाबाने सांगितलं की त्यांना दुआंची खूप मोठी लिफ्ट मिळते. इसलिए बिजी रहने से घबराना नहीं, यह गुड साइन है. कई कहते हैं ना,
लौकिक कार्य भी करे, फिर अलौकिक सेवा भी करे और अपनी सेवा भी करे। यह तो बहुत बिजी रहना पड़ता है, लेकिन यह बिजी रहना अर्थात मायाजित बन जाना। मग आपल्यासाठी वेळ काढा, बाबांच्या सेवेसाठी वेळ काढा। बाबांनी सांगितलं की लौकिक आणि अलौकिक ह्या सेवेमध्ये जर बिजी राहिलो तर लवकरच आपण मायेवरती विजय प्राप्त करतो। यह ठीक लगता है या लौकिक जॉब करना मुश्किल है? लौकिक जॉब जो करते हैं उसमें जो कमाई होती है वह कहाँ लगाते हो? जैसे समय लगाते वैसे धन भी लगाते हो, तो तन मन धन तीनों ही लग जाते हैं। बाबांनी सांगितलं की लौकिक जॉब करतात, मग ते काय करतात? ती करून बाबांची पण सेवा करतात तनाने मनाने धनाने, मग त्यांचं ते पण सफल होतं, सफल हो जाता है ना, इसलिए थकना नाही। म्हणून विदेशमध्ये बच्चे कमी येतात सेंटरवर, पण बाबाने सांगितलं जे आले ते बाबांचे पक्के बनून जातात, म्हणून तिथल्या बहिणींना पण जॉब करावा लागतो, मग त्या ही सेवा करून जॉब पण करतात। सेंटर खोलते हो तो कितनी आत्माओं को संदेश सुनते ही कल्याण होता है। तो मन और धन का कनेक्शन है, जहाँ धन होगा वहाँ मन होगा, जहाँ मन होगा वहाँ धन होगा। जिथं आपलं धन लागलं तिथं मन पण लागेल, जिथं तन लागलं तिथं धन पण लागलं जाईल। बाबांनी सांगितलं जहाँ मन होगा वहाँ धन होगा। बाप दादा डबल विदेशियों को सर्व प्रकार से सफल करने में बिजी देख खुश होते हैं। सभी गोल्डन चांसलर हो। सदा याद रखना कि सफलता मूर्त है और सदा सफलता मेरे गले का हार है। कोई भी कार्य करो तो पहले यह सोचो कि सफलता मेरे गले की माला है। जैसा निश्चय होगा वैसा प्रत्यक्ष फल मिलेगा। जसा विचार करू तसं बाबाने सांगितलं की तुम्हाला सफलता पण मिळेल। सफलता आपल्या गळ्याची एक माळाच आहे। मग बाबाने म्हटलं जसा निश्चय तसं प्रत्यक्ष फळ तुम्हाला निश्चितच मिळेल। यह स्वीट साइलेंस प्रिय लगती है ना, क्योंकि आत्मा का ओरिजिनल स्वरूप ही स्वीट सायलेन्स है। आत्म्याचं ओरिजिनल स्वरूपच काय आहे? शांत स्वरूप। आत्म्याचा स्वधर्मच शांत स्वरूप आहे। मग एकदम गडबड गोंधळ चांगला वाटेल की शांत राहिलेलं चांगलं वाटेल? शांत राहायला सगळ्यांना चांगलं वाटेल। एखाद्याला सांगितलं आज दिवसभर तुम्हाला सुट्टी, जेवढं बोलायचं तेवढं बोला आणि जोराने बोला। आणि दुसरा उपाय नाही तर मग तुम्ही एकदम शांत राहा। काय पसंत करेल मनुष्य? शांत राहायलाच पसंत करेल। बडबडीने काय होईल? डोकं दुखेल, त्रास होईल। त्याच्यापेक्षा आपण म्हणायला नको शांत राहिलेलंच चांगलं। मग बाबांनी सांगितलं स्वीट साइलेंस सबको प्रिय लगती है, तो जिस समय चाहो उस समय इस स्वीट साइलेंस की स्थिति का अनुभव कर सकते हो, क्योंकि आत्मा अभी इन बंधनों से मुक्त हो गई। इसलिए जब चाहे तब अपने ओरिजिनल स्थिति में स्थित हो जाए। तो बंधन मुक्त हो गए या होना है। इस बार मधुबन में 2 शब्द जोड़कर जाना, समथिंग और समटाइम। यह पसंद है ना? सभी छोड़ेंगे। हिम्मत रखने से मदद मिल जाएगी, क्योंकि यह तो जानते हो 63 जन्म अनेक बंधनों में रहे और एक जन्म स्वतंत्र बनने का है। इसका ही फल अनेक जन्म जीवन मुक्ती प्राप्त करेंगे। बाबांनी सांगितलं की आता मधुबनला आलात, मग मधुबनला काय करा? काही ना काही कमजोरी असेल तर ती सोडून द्या आणि तिथं गेल्यानंतर एकदम ॲक्युरेट राहा। मग ते सगळ्यांना पसंत राहील
की नाही तिकडून येता इकडूनच आपले एवढे अवगुण आपण बरोबर आहेतच आणि तिथं गेल्यानंतर ते सोडायचं नावच नाही, मग ते पुन्हा वापस घेऊन यायचे. काय होईल? तुम्ही जे लक्ष्य घेऊन गेलात त्या लक्ष्याला सफलता मिळाली का तुम्हाला? नाही मिळाली. मग तुम्ही काय केलं? जे होतं बरोबर घेऊन गेले ते बरोबर घेऊन आले, मग त्याचा काही फायदा नाही. तुम्हाला खुशी होणार नाही, तुम्हाला तो आनंद मिळणार नाही. आणि बाबा कशी मदत करणार? मग बाबाही मदत करणार नाही, कारण तुम्ही लक्षच ठेवलं नाही. हिम्मत रखने से मदद मिल जाएगी, क्योंकि यह तो जानते हो 63 जन्म अनेक बंधनों में रहे और एक जन्म स्वतंत्र बनने का है. इसका ही फल अनेक जन्म जीवन मुक्ती प्राप्त करेंगे. 63 जन्म आपण बंधनामध्ये राहिलो आणि एकच जन्म बाबाने सांगितलं संगम युगावरचा आत्म्याला स्वतंत्र बनण्याचा चान्स आहे. मग त्याचंच फळ काय आहे? अनेक जन्म आपल्याला जीवनमुक्ती प्राप्त करता येईल. मग बाबाने सांगितलं तो फाउंडेशन यहाँ डालना है. फाउंडेशन इथंच पक्कं करा की मला 63 जन्माचे जे बंधन आहेत ते आता बाबांच्या आठवणीमुळे मला ते नष्ट करायचे आहेत. आणि बस मैं आत्मा स्वतंत्र हूँ, मैं आत्मा स्वतंत्र हूँ. जेव्हा पाहिजे तेव्हा मला बाबांची आठवण करता आली पाहिजे, जेव्हा पाहिजे तेव्हा मला ते कर्म करता आली पाहिजे. त्या आत्म्यावर कुणाचं बंधन नको. जब इतना फाउंडेशन पक्का होगा तब तो 21 जन्म चलेगा. जितना अपने में निश्चय करेंगे उतना ही नशा होगा. बाप में भी निश्चय, अपने में भी निश्चय और फिर ड्रामा में भी निश्चय. तीनों निश्चय में पास होना है. बाबांनी सांगितलं की 3 निश्चय पाहिजे. एक बाबांवरती निश्चय, दुसरा आपल्यावरती निश्चय आणि तिसरा ड्राम्यावरती निश्चय असला पाहिजे. नाही तर एकावर निश्चय आहे, बाबावर निश्चय आहे पण पर्सेंटेजमध्ये, आपल्यावर निश्चय आहे तो पण पर्सेंटेज, तर ड्रामा काय करेल? ड्रामासुद्धा पर्सेंटेजवरतीच येईल ना. मग बाबांनी सांगितलं की असा निश्चय नको. निश्चय पाहिजे कसा? 100%. बाबावरती 100% निश्चय, स्वतःवर 100% निश्चय, तर ड्रामासुद्धा 100%च राहील. मग तिन्हीमध्ये आपल्याला पास व्हायचं आहे तर बाबांकडनं आपल्याला ते सर्टिफिकेट मिळेल, नाही तर आपल्याला ते सर्टिफिकेट मिळणार नाही. एक एक रतन की अपनी विशेषता है. बाप दादा सबकी विशेषता को जानते हैं. दुनिया में खर्च करने से धन कम होता है, लेकिन यहाँ जितना यूज करेंगे, खर्च करेंगे, उतना क्या होगा? बढ़ता जाएगा. दुनियेमध्ये जेवढं धन बाबाने सांगितलं की खर्च केलं तेवढं काय होतं? कमी होतं. पण बाबांकडे उलट आहे. बाबा काय करतात? खूप देतात. 1 का 100 गुना बढ़ता जाएगा. द्या तुम्ही, वाढत जाईल. मग बाबाने सांगितलं सब अनुभवी हो ना. केला का असा अनुभव की हां आपण कुणाला बाबांच्या बच्चांना ज्ञान सांगितलं आणि ते ज्ञानच आपोआप कमी होऊन गेलं, असं झालं का कधी? नाही. बाबा म्हणतात की जेवढं ज्ञान दिलं तेवढं तुमच्याकडे वाढत जाईल, जेवढं ज्ञान दिलं तेवढं वाढत जाईल. आणि तुम्ही देऊच नका कुणाला, तुमच्याकडे येणारच नाही. बाबाने सांगितलं की दुनियामध्ये काय तेवढं ज्ञानच नाही ना. मग ते ज्ञान पण आहे परंतु तेवढं वापर नहीं. जैसे यहाँ नज़दीक बैठना अच्छा लगता है, वैसे वहाँ भी सदा नज़दीक रहना. बाप दादा सदा हर एक को इसी श्रेष्ठ नज़र से देखते हैं कि एक एक बच्चा योगी भी है और योग्य भी है. बघा बाबांची किती उंची दृष्टी आपल्याप्रती. प्रत्येक बच्च्यावरती नजर. एक एक बच्चा योगी पण आहे
आणि बाबाने सांगितलं की योग्य पण आहे. बाबांची किती उंची भावना, तसं बाबाने सांगितलं की तुम्हालासुद्धा काय करायचं आहे, प्रत्येक बाबाचा बच्चा कसा आहे, खूप महान आहे, खूप श्रेष्ठ आहे आणि योग्य पण आहे. मग बाबा पण काय करतात, बच्चांचं गुणगान करतात. अच्छा, आज वरदान है, दूसरों के परिवर्तन की चिंता छोड़. दूसरों के परिवर्तन की चिंता छोड़, स्वयं का परिवर्तन करने वाले शुभ चिंतक भव. स्व परिवर्तन करना ही शुभ चिंतक बनना है. यदि स्व को भूल दूसरे के परिवर्तन की चिंता करते हो तो यह शुभ चिंतन नहीं है. पहले स्व और स्व के साथ सर्व. यदि स्व का परिवर्तन नहीं करते और दूसरों के शुभ चिंतक बनते हो तो सफलता नहीं मिल सकती. इसलिए स्वयं को कायदे प्रमाण चलाते हुए स्व का परिवर्तन करो, इसी में ही फायदा है. बाहर से कोई फायदा भल दिखाई न दे, लेकिन अंदर से हल्कापन और खुशी की अनुभूति होती रहेगी. बाबांनी सांगितलं की स्वतःमध्ये परिवर्तन करणं म्हणजे ते शुभ चिंतक बनण्यासारखं आहे. आणि जर स्वतःला विसरलो, दुसऱ्यांचंच परिवर्तनाची चिंता केली, ह्याने बदललं पाहिजे, ह्याने बदललं पाहिजे, तर त्याला शुभ चिंतन म्हणता येणार नाही. पहिलं बाबांनी सांगितलं की स्वतः, नंतर सर्व. मग स्वतः परिवर्तन केलं नाही, फक्त दुसऱ्यांचंच आपण शुभचिंतक बनायचं, तर त्याच्यामध्ये आपल्याला सफलता मिळणार नाही. पहिलं बाबाने सांगितलं स्वयं को कायदेप्रमाणे चला. पहिलं स्वतःला श्रीमतानुसार चालवा आणि मग स्वतःचं परिवर्तन होईल, त्याच्यामध्ये फायदा पण होईल. मग बाहेरून बाबाने सांगितलं की भले फायदा दिसून नाही आला, परंतु स्वतःला एक हलकापण ते आपल्याला अनुभव होईल आणि खुशीची पण अनुभूती होत राहील. स्लोगन आहे, सेवाओं का सदा उमंग है तो छोटी छोटी बीमारियां मर्ज हो जाती है. सेवेचा जर उमंग उत्साह आपण ठेवला तर छोट्या छोट्या ज्या बिमारी आहेत बाबांनी सांगितल्या त्या आपण निघून जाणार, त्या आपण विसरून जाणार. अच्छा, ओम शांती.